हॅलो, हाय एव्हरीवन. कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचे आपल्या YouTube चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 6 लेसन नंबर 1 3 डायमेन्शनल शेप. 3 डायमेन्शनल शेप. चला तर पहिला आपण येथे कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया. 3 डायमेन्शनल शेप म्हणजेच काय, त्यानंतर आपण लेसनकडे वळून घेऊया. तर येथे आपल्याला लाईन देण्यात आलेली आहे. तर लाईनला काउंट करण्यासाठी, मेजर करण्यासाठी आपल्याला लागणार आहे लेंथ. फक्त ज्याला एकच प्रॉपर्टी असते, लेंथ ही एकच प्रॉपर्टी असते, त्याला त्या शेपला वन डायमेन्शनल शेप असे म्हणतात. 1D किंवा वन डायमेन्शनल असे म्हणतात. कोणाला? ज्याला फक्त लेंथ आहे. दॅट आफ्टर येथे रेक्टँगल दाखवण्यात आलेला आहे. तर रेक्टँगलला आपल्याला काउंट करण्यासाठी किंवा मेजर करण्यासाठी आपल्याला लागतो लेंथ आणि विड्थ. विड्थ म्हणजेच काय, ब्रिथ. ज्या शेपला आपल्याला मेजर करायचं असेल ते फक्त लेंथ आणि विड्थ हे दोनच प्रॉपर्टी असतील, अशा शेपला आपण 2 डायमेन्शनल असे म्हणतो. जेथे लेंथ आणि विड्थ असते, लेंथ आणि विड्थ असते, त्याला 2 डायमेन्शनल असे म्हणतात किंवा 2D असं म्हटलं जातं. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्यूब. जर क्यूबला आपल्याला मेजर करायचं असेल तर आपल्याला लागणार आहे लेंथ, विड्थ आणि हाईट. जे ते 3 प्रॉपर्टीजनं क्यूबला मेजर केलं जातं किंवा शेपला मेजर केलं जातं, त्या शेपला 3 डायमेन्शनल शेप असे म्हणतात किंवा 3D असे सुद्धा म्हणतात. तर यावरून आपल्याला काय समजून आलं? 3 डायमेन्शनल शेप्सला काय काय असतात? इट हॅज अ लेंथ, विड्थ अँड हाईट. तर 3 डायमेन्शनल शेपला असतात लेंथ असतो, विड्थ असतो आणि हाईट असतो. इट ऑक्युपाइज प्लेस इन रिअल स्पेस. म्हणजेच त्याला रिअली काय लागते? जागा लागते. 2D शेप किंवा 1D शेपला जागा लागत नाही, स्पेस ऑक्युपाय करत नाही, त्याला स्पेस लागत नाही किंवा जागा लागत नाही. सो देअरफॉर इट इज कॉल्ड 3 डायमेन्शनल. त्यामुळे ज्याला लेंथ, विड्थ आणि हाईट आहे आणि जो रिअल स्पेस घेतो, रिअल जागेत बसतो, त्याला 3 डायमेन्शनल असे म्हणतात. हा सिलेंडर किंवा हा क्यूबॉइड किंवा डिफरंट शेपचे जे काही आपल्याला ऑब्जेक्ट दिसतात, ते सगळे कशात असणार आहेत? 3D शेपमध्येच असणार आहेत किंवा 3 डायमेन्शनल मध्ये असणार आहेत. तर येथे आपल्याला फर्स्ट पेजवर लेसनच्या ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. काय म्हणलेलं आहे पहा. आयडेंटिफाय द शेप्स ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट अँड क्लासिफाय देम ॲज अ 2 डायमेन्शनल अँड अ 3 डायमेन्शनल शेप. तर खाली काही आपल्याला ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत, त्यांचे नेम्स दिलेले आहेत. तर त्यांना ओळखा म्हणलेलं आहे, आयडेंटिफाय करा म्हणलेलं आहे की ते 2 डायमेन्शनल आहे का 3 डायमेन्शनल आहे. त्यानुसार येथे आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. तर एक एक्झाम्पल दिलेला आहे, सरफेस. सरफेस म्हणजेच काय? तर हा एक ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टच्या वरच्या भागाला सरफेस म्हणतात. सरफेसला असतो फक्त लेंथ आणि विड्थ असतो. सरफेसला काय असतो? लेंथ आणि विड्थ. म्हणजे हा सरफेस झाला 2D. काय झाला? 2D. तर येथे जो सरफेस ऑफ टेबल आहे, तर तो काय झाला? 2 डायमेन्शनल झाला. येथे आपण 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल अशा प्रकारे क्लासिफाय करू शकतो पहा. तर येथे कॅरम बोर्डचा जो सरफेस आहे, कॅरम बोर्डचा पण सरफेस कसा आहे? टेबल सारखाच आहे. तर त्याला इथे आपण सरफेस ऑफ कॅरम बोर्ड म्हणून घेऊया. रोडचा फक्त सरफेसच असतो, वरचाच भाग आपण पाहत असतो ना, त्याला सुद्धा सरफेसच आहे. तर रोड सुद्धा कशात येईल? 2 डायमेन्शनल मध्ये येईल. आणि प्लेग्राऊंड पण सेम रोड सारखाच असतो किंवा सरफेसच असतो, त्याला तो सुद्धा 2 डायमेन्शनल मध्ये येईल. तर 3 डायमेन्शनल मध्ये कोण कोण येईल पहा. फर्स्ट वन आहे ड्रम. ड्रमला लेंथ आहे, विड्थ आहे, हाईट आहे. त्याच प्रकारे हा जो रीड पाईप किंवा माउथ पीस आहे, तुतारी, त्याला सुद्धा लेंथ, ब्रीथ आणि हाईट आहे. तर इथं आपण त्याला रीड पाईप किंवा माउथ पीस लिहून घ्या. हार्मोनियम हा क्युबॉइड शेप मध्ये आहे, ज्याला लेंथ, ब्रीथ आणि हाईट आहे. आणि स्पिनिंग टॉप सुद्धा कसा आहे? कोन शेप मध्ये आहे. तर तो सुद्धा काय होईल? लेंथ आणि ब्रीथ आणि हाईट होईल. तर याला आपण स्पिनिंग टॉपला 3 डायमेन्शनल शेप मध्ये लिहून घेऊया. दॅट आफ्टर येथे आपल्याला एलिमेंट्स ऑफ शेप्स दिलेले आहेत.
चला तर रेक्टँगलला पाहून घेऊया. हा आहे रेक्टँगल. तर रेक्टँगल्सला असतात व्हर्टेक्स आणि लेंथ. रेक्टँगल हा 2D आहे, फक्त ज्याला लेंथ आणि ब्रीड्थ आहे. लेंथ आणि ब्रीड्थ असतो. तर त्याला काय काय असतात, हे जे कॉर्नर्स असतात रेक्टँगलचे, हा हा किंवा हा, या सगळ्या कॉर्नर्सला व्हर्टेक्स म्हणतात. काय म्हणतात? व्हर्टेक्स म्हणतात. आणि या एजेसला, या साइड्सला लेंथ म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? लेंथ. त्याचप्रमाणे जर आपण क्युबॉइड पाहिलं तर क्युबॉइडला सुद्धा काय आहेत? कॉर्नर्स आहेत. काय आहे? कॉर्नर्स आहेत. तर त्या कॉर्नर्सला पुन्हा इथे आपण एजेस म्हणलो. साइड्सला क्युबॉइड्समध्ये एज म्हणतात. काय म्हणतात? एज म्हणतात. साइड्सला क्युबॉइडमध्ये एज म्हणतात. तर क्युबॉइडला फेस असतात. काय असतात? फेसेस असतात. लाईक दिस. हा एक फेस, हा एक फेस आणि हा एक फेस, हा एक फेस आणि खालचा एक फेस. या सगळ्या सरफेसना क्युबॉइडमध्ये फेस असे म्हणतात. काय म्हणतात? फेस असे म्हणतात. तर याच्यावरून आपण 2 डायमेन्शनल शेप्स आणि 3 डायमेन्शनल शेप्सला इथं आपण कंपॅरिझन करू शकतो. पहा, द कॉमन पॉइंट ऑफ टू साइड्स इज अ व्हर्टेक्स. जेव्हा टू साइड्स रेक्टँगलचे, जेव्हा टू साइड्स एकमेकांना भेटतात, त्यांचा जो कॉमन पॉइंट असतो त्याला व्हर्टेक्स असं म्हणतो. तर त्याचप्रमाणे इथं कॉमन पॉइंट, जसं रेक्टँगल मध्ये टू साइड्स भेटून एक व्हर्टेक्स तयार झाला, तर इथं क्युबॉइड मध्ये व्हर्टेक्स तयार होण्यासाठी 3 किंवा मोर एजेस काय होतील? कॉमन होतील आणि तेथे व्हर्टेक्स तयार होईल. त्याचप्रमाणे रेक्टँगल मध्ये काय असणार आहे? अ लाईन सेगमेंट कनेक्टिंग टू ऍडजसेंट व्हर्टाइस ऑफ द 2 डायमेन्शनल शेप इज अ साइड्स ऑफ द शेप. जे लाईन सेगमेंट असणार आहेत, जे लाईन्स असणार आहेत, ते एकमेकांना काय असणार आहेत? ऍडजेसेंट असणार आहेत. ऍडजेसेंट म्हणजेच काय? एकमेकांना लागून असणार आहेत. त्या एकमेकांना लागून हे सगळे साइड्स एकमेकांना ऍडजेसेंट होऊन तिथं त्याचं 2 डायमेन्शनल शेप तयार होतो. हा एक साइड, हा एक साइड, हा एक साइड आणि हा एक साइड, असे 4 साइड एकत्र येऊन काय तयार झालेला आहे? 2D शेप तयार झालेला आहे. आणि रेक्टँगल हा 2D शेप आहे. त्याचप्रमाणे ट्रायंगल, स्क्वेअर किंवा सर्कल हे सगळे कशात येणार आहेत? 2 डायमेन्शनल शेप मध्येच येणार आहे. 2D शेप मध्येच येणार आहे. तर त्याचप्रमाणे 3 डायमेन्शनल शेप मध्ये कॉमन साइड्स जे असणार आहेत ते 2 सरफेसचे मिळून तिथे एजेस होणार आहेत. जिथं साइड्स असणार आहेत त्या कॉमन साइड्सला एजेस असं म्हटलेलं आहे. येथे सांगण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर अ 2 डायमेन्शनल शेप हॅज ओनली वन सरफेस. तर 2 डायमेन्शनल शेपला, आता हा रेक्टँगल आहे समजूया, याला फक्त सरफेस आहे. काय आहे? सरफेस आहे. तर याच्यावरून आपल्याला समजून घ्यायचं, ट्रायंगल असू दे किंवा स्क्वेअर किंवा रेक्टँगल असू दे किंवा सर्कल असू दे, या सगळ्यांना फक्त काय आहे? वन सरफेस आहे. काय आहे? एकच सरफेस आहे. फक्त वरचाच सरफेस आहे. पेजचा वरचा भाग पहा तुम्ही किंवा पॅडचा वरचा भाग पहा, सरफेस पहा, त्याला एकच सरफेस आहे. तर तो झाला 2 डायमेन्शनल. पण क्युबॉइड किंवा कोन किंवा स्पियर किंवा क्यूब, या सगळ्यांना एकापेक्षा जास्त सरफेस असतात. पहा, इथं आपण क्युबॉइड घेतलो, 1 सरफेस, 2, 3, 4, बॅक साइड 5 आणि खाली आहे 6. असे याला सरफेसेस, मोर दॅन 1 सरफेस असतात. किती? एकापेक्षा जास्त असतात, मेनी सरफेस असतात. तर येथे 3 डायमेन्शनल शेपला मेनी सरफेस असतात असं येथे सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे येथे आपण 2 डायमेन्शनल शेप आणि 3 डायमेन्शनल शेप कंपॅरिझन करू शकतो. दॅट आफ्टर येथे 2 डायमेन्शनल शेप्स रिलेटेड आपल्याला ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. पहा, पॉलिगॉन. पॉलिगॉन म्हणजेच काय? एक क्लोज फिगर. आता ट्रायंगल कसा आहे? क्लोज आहे. किंवा स्क्वेअर किंवा पॉलिगॉन किंवा हेक्झागॉन, हे सगळे कसे आहेत? क्लोज आहेत, पॅक आहेत आणि त्यांना
3 किंवा 3 पेक्षा मोर साइड्स असतात, 3 पेक्षा 3 साइड्स असतात किंवा 3 पेक्षा जास्त साइड्स असतात, त्यांनाच येथे पॉलिगॉन असे म्हणतात. म्हणजेच ट्रायंगल असू दे किंवा क्वाड्रिलॅटरल असू दे, स्क्वेअर असू दे, रेक्टँगल असू दे, पेंटागॉन, हेक्सागॉन, हेप्टागॉन, ऑक्टोगॉन, ह्या सगळ्यांना आपण काय म्हणतो? पॉलिगॉन म्हणतो. चला तर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी येथे देण्यात आलेली आहे, पाहून घेऊया. कंप्लीट द टेबल बिलो. तर आपल्याला नेम्स दिलेले आहेत फिगर्सचे आणि नंबर्स ऑफ व्हर्टायसेस. व्हर्टायसेस म्हणजेच काय? कॉर्नर्स. कोणाचे? फिगरचे कॉर्नर, त्यांनाच व्हर्टायसेस म्हणलेलं आहे. तर इथे आपल्याला नंबर्स ऑफ व्हर्टायस लिहायचे आहेत आणि नंबर्स ऑफ साइड्स. किती साइड्स आहेत या फिगर्सला? तर इथे आपल्याला सांगायचं आहे. एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवण्यात आलेलं आहे. पहा, ट्रायंगल. तर ट्रायंगलला 3 साइड्स आणि 3 व्हर्टायसेस आहेत. किती? हा 1, 2 आणि 3 हे झाले 3 साइड्स आणि व्हर्टायसेस हा कॉर्नर, हा कॉर्नर आणि हा कॉर्नर मिळून झाले 3 व्हर्टायसेस. त्याचप्रमाणे क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल म्हणजेच काय? ज्याला 4 साइड्स असतात त्याला क्वाड्रिलॅटरल्स असं म्हणतात. तर याला किती व्हर्टायसेस आहेत आपण पाहून घेऊया. 1, 2, 3 अँड 4. कॉर्नर्स काउंट करायचे आहेत आपल्याला, कोपरे काउंट करायचे आहेत. तर किती नंबर्स ऑफ व्हर्टायसेस आहेत? 4 आहेत. आणि साइड्स पण किती आहेत? 1, 2, 3, 4. तर साइड्स पण 4 आहेत. तर आन्सर काय आहे? नंबर ऑफ व्हर्टायसेस 4 अँड नंबर ऑफ साइड्स 4. दॅट आफ्टर पेंटागॉन देण्यात आलेला आहे. तर पेंटागॉनला सुद्धा 5 कॉर्नर्स आहेत आणि 5 साइड्स आहेत. जेवढे कॉर्नर्स आहेत तेवढेच साइड्स असणार. 2D डायमेन्शनल शेपला जेवढे कॉर्नर्स असतील तेवढेच साइड्स असतील. तर येथे पेंटागॉनला 5 साइड्स आहेत, तर 5 व्हर्टायसेस आणि 5 साइड्स होणार. तर हेक्सागॉनला 6 व्हर्टायसेस आहेत आणि 6 साइड्स आहेत. त्याचप्रमाणे हेप्टागॉनला 7 व्हर्टायसेस आहेत, तर 7 साइड्स आहेत. तर लास्ट वन जो फिगर आहे त्याला 8 साइड्स आहेत. पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 साइड असल्यामुळे या फिगरचं नाव तयार झालं ऑक्टोगॉन. ऑक्टागॉन म्हणजेच काय? ज्याला 8 साइड्स असतात त्याला ऑक्टागॉन असं म्हणतात. तर याला 8 व्हर्टायसेस असणार आणि 8 साइड्स असणार आहेत. दॅट आफ्टर येथे आपल्याला ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. पहा, 3 डायमेन्शनल शेप्स. तर आपल्याला याला प्रिझम मध्ये पाहायचं आहे. तर येथे ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. पहा, 10 to 15 थिक कार्डबोर्डचे ट्रायंगल्स इक्वल साइजचे कट करा म्हणलेले आहेत आणि ते इक्वल साइजचे ट्रायंगल्स एकमेकांवर काय करा म्हणलेलं आहे? प्लेस करा म्हणलेलं आहे, ठेवा म्हणलेलं आहे आणि तिथे 3 डायमेन्शनल शेप तयार झालेला आहे. चला तर तो आपण व्हिडिओ थ्रू पाहून घेऊया. तर येथे ट्रायंगल कट करण्यात आलेला आहे. पहा, एकमेकांवर ठेवण्यात आलेला आहे. तर हा तयार झाला प्रिझम. हा तयार झाला प्रिझम. तर येथे ट्रायंग्युलर फेस, रेक्टँग्युलर फेस, एजेस, व्हर्टेक्स, एजेस या सगळ्या गोष्टी येथे आपल्याला दिसून येत आहे. तर यावरून आपल्याला काय समजून आलं? तर जेव्हा आपण एकमेकांवर प्लेस केलो ट्रायंगल्स, तर इथे आपल्याला एक प्रिझम दिसून आला. तर या प्रिझमचा जो वरचा फेस आहे, म्हणजे या प्रकारचा वरचा जो साइज आहे, वरचा जो फेस आहे, तो फेस कुठल्या शेप मध्ये होता? ट्रायंग्युलर फेस मध्ये होता. इथे लिहिण्यात आलेला आहे, पहा, ट्रायंग्युलर फेस. आणि या कोपऱ्यांना एजेस म्हणतात. आता जसं की या या कोपऱ्यांना, या लाईनला एजेस म्हणतात. काय म्हणतात? एजेस. त्याच प्रकारे या प्रिझमच्या या कोपऱ्यांना एजेस म्हटलेला आहे. तर इकडचा जो भाग आहे, इथं दिसतोय पहा, इकडचा जो भाग आहे तो कुठल्या शेप मध्ये आलेला आहे? तर आपल्याला हा रेक्टँग्युलर फेस दिसून येतोय किंवा त्याला व्हर्टिकल फेस सुद्धा आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे इथे आपल्याला व्हर्टेक्स दिसले, एजेस दिसले आणि फेस कसे दिसून आले? रेक्टँग्युलर फेस दिसून आलं. इथं लिहिलेलं आहे पहा, रेक्टँग्युलर. तर याच्यावरून आपल्याला काय समजून आलं? तर ट्रायंग्युलर प्रिझमला
6 व्हर्टायसिस असतात. किती? चला तर पाहून घेऊया. हा व्हर्टायसिस म्हणजेच काय? कॉर्नर. 1 2 3 4 5 6. तर इथे झाले 6 व्हर्टायसिस. 6 कॉर्नर्स भेटले म्हणजे 6 व्हर्टायसिस झाले. तर या प्रिझमला, ट्रायंग्युलर प्रिझमला ट्रायंग्युलर फेस किती आहेत? वरचा एक ट्रायंगल, टॉपचा आणि खाली पण एक ट्रायंगल फॉर्म तयार झालेला आहे. पहा, खालून आपण ट्रायंगल ठेवत आलो, वर सुद्धा ट्रायंगल आलं. तर अशा प्रकारे ट्रायंग्युलर फेस या प्रिझमला आहे 2. तर रेक्टँग्युलर फेसेस किती भेटले पहा. इथे एक रेक्टँगल आहे, इथे एक रेक्टँगल आहे आणि बॅक साइडला सुद्धा एक रेक्टँगल आहे. तर टोटल येथे रेक्टँग्युलर फेसेस आपल्याला भेटलेले आहे 3. तर एजेस म्हणजेच हे लाईन्स. जेव्हा 2 सरफेसेस जॉईन होतात तेव्हा एजेस फॉर्म होतो. जेव्हा हा सरफेस आणि हा सरफेस जॉईन होतो की नाही, तेव्हा हा एजेस तयार होतो. तर या ट्रायंग्युलर प्रिझमला टोटल 9 एजेस आहेत. काउंट करून घेऊया. 1 2 3, खालचा आहे 4 5 and 6, हा आहे 7, हा आहे 8 आणि हा आहे 9. तर अशा प्रकारे 9 एजेस इथे भेटलेले आहेत. दॅट आफ्टर येथे आपल्याला क्यूबॉइड ऑर अ रेक्टँग्युलर प्रिझम दिलेला आहे. त्याची सुद्धा सेम ऍक्टिव्हिटी आहे. इथे सुद्धा आपल्याला 10 to 15 रेक्टँग्युलर साईजचे कार्डबोर्ड थिक साईजचे कट करायचे आहेत इक्वल साईज मध्ये. त्यांना एकमेकांवर ठेवायचं आहे आणि याच्यापासून तयार होणार आहे क्यूबॉइड किंवा रेक्टँग्युलर प्रिझम. चला तर आपण व्हिडिओ थ्रू ते पाहून घेऊया. तर येथे रेक्टँगल शेपमध्ये कट करून एकमेकांवर ठेवलेला आहे आणि त्याच्यापासून तयार झालेला आहे क्यूबॉइड शेप. तर वरच्या भागाला येथे टॉप सरफेस म्हटलेला आहे, तर बाजूच्या उभ्या भागाला येथे व्हर्टिकल सरफेस म्हटलेला आहे. तर खालच्या भागाला खालून जो खालचा भाग असतो त्याला बॉटम फेस म्हटलेला आहे. काय म्हटलेला आहे? बॉटम फेस म्हटलेला आहे. अशा प्रकारे आणि हा समोरचा पण तयार होईल व्हर्टिकल फेस. तर याच्यावरून आपल्याला समजून आलं की क्यूबॉइडला 8 व्हर्टायसिस असतात. 8 व्हर्टायसिस म्हणजेच काय? कॉर्नर. जसं की 1 2 3 4 आणि खाली सुद्धा 1 2 3 आणि बॅक साइड जो आहे एंड मधला 4, असे वरचे 4 आणि खालचे 4 कॉर्नर्स मिळून तयार झाला 8 व्हर्टायसिस. तर फेस किती आहे त्याला? रेक्टँग्युलर फेस किती आहे? तर काउंट करून घेऊया. 1 2 3, या साईडचा 4 आणि खालच्या साईडचा 5 आणि बॅक साईडचा आहे 6. तर असे किती फेसेस आहेत? 6 रेक्टँग्युलर फेसेस आहेत. तर एजेस, जेव्हा 2 सरफेस जॉईन होतात तर तिथे एजेस तयार होतो. तर टोटल 12 एजेस आहेत. काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6, तिकडचा एक 7, बॅक साइडचा एक 8, हा 9 10 11 आणि बॅक साइडचा हा आहे 12. तर अशा प्रकारे येथे 12 एजेस तयार होतात. त्याचप्रमाणे इथे सिलेंडर साठी सुद्धा 3 डायमेन्शनल शेप साठी इथे ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. तर येथे आपल्याला सर्कल शेप मध्ये कार्डबोर्ड कट करून एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि त्याच्यापासून काय करायचं आहे? सिलेंडर फॉर्म करायचा आहे. चला तर तो कसा तयार होईल आपण इथे पाहून घेऊया. तर इथे आपण सर्कल शेप मध्ये कट केलं, एकमेकांवर ठेवलो आणि त्यापासून तयार झाला एक सिलेंडर शेप. 3 डायमेन्शनल शेपचा सिलेंडर हा तयार झालेला आहे. तर याला सर्क्युलर फेस आहे. पहा, वरचा आकार गोल आहे ना, गोल असल्यामुळे या फेसला आपण काय म्हणलो? सर्क्युलर. तर क्युबॉइड मध्ये हा शेप होता रेक्टँगल, म्हणून याला म्हणलं रेक्टँग्युलर फेस. हा कसा आहे? सर्कल फेस मध्ये आहे, म्हणून याला म्हणलो आपण सर्क्युलर फेस. आणि जो हा फेस आहे तो कसा आहे? गोल आहे. कसा आहे? गोलाकार आहे, म्हणून या फेसला कर्व फेस असे म्हणतात. काय म्हणतात? कर्व फेस म्हणतात. आणि या 2 सरफेस जेव्हा जॉईंट होतात तेव्हा एजेस तयार होतो म्हणले मी. तर हा एक एज आहे
आणि खाली एक एजेस आहे. तर असे इथे 2 एजेस होतात. तर यावरून आपल्याला समजून आलं की 3 डायमेन्शनल शेप फिगर फॉर्म झालेला आहे सिलेंडर पासून. तर सिलेंडरला किती सर्क्युलर फेस आहेत? 1 हा वरचा टॉपचा आणि खाली एक बॉटमला असे 2 सर्क्युलर फेस आहेत. तर इथे आपण 2 लिहून घेऊया. आणि 1 कर्व फेस आहे. एकच फेस आहे. तो कसा आहे? कर्व आहे, गोलाकार आहे. तर 1 कर्व फेस आणि एजेस पहा, हा एक एज आणि खालचा एक एज, असे 2 सर्क्युलर एजेस इथे तयार झालेले आहेत. दॅट आफ्टर येथे पिरॅमिड म्हणलेलं आहे. तर इथे आपल्याला पिरॅमिड्स दाखवण्यात आलेले आहेत आणि इथे टेंट दाखवण्यात आलेला आहे. दोघांमध्ये सुद्धा आपल्याला सिमिलॅरिटीज दिसून येत आहेत पहा. कारण त्यांचे जे फेसेस आहेत ते कसे आहेत? व्हर्टिकली आहेत, ट्रायंग्युलर आहेत आणि एंडला त्यांचे जे एजेस आहेत एका पॉइंटला टॉपला भेटतात. सगळे एजेस काय होतात? एका पॉइंटला भेटतात. त्यामुळे यांना आपण काय म्हणतो? पिरॅमिड्स असे म्हणतो. तर इथे फर्स्ट देण्यात आलेला आहे पहा, ट्रायंग्युलर पिरॅमिड देण्यात आलेला आहे. तर ट्रायंगल्स हे इक्वल शेपमध्ये असतात. किती? हा एक ट्रायंगल, हा एक ट्रायंगल, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. हे सगळे इक्वल साईडचे आहेत. तर त्या सगळ्यांना जेव्हा आपण या ट्रायंगल्सला एकत्र आणतो तर ते सगळे एजेस काय होतात? एका पॉइंटला भेटतात, कनेक्ट होतात आणि अशा प्रकारे येथे ट्रायंग्युलर पिरॅमिड तयार होतो. तर यांना उभे असतात ना हे वरचे यासारखे, या टेंट सारखे हे पण पार्ट्स उभे असतात. तर यांना आपण व्हर्टिकल एज म्हणतो. खालच्या भागाला, खालच्या साईडच्या भागाला, खालचा साईड सुद्धा ट्रायंगल आहे पहा, तर त्याला बॉटम एज म्हणतो. तर अशा प्रकारे ट्रायंग्युलर पिरॅमिडला 4 व्हर्टायसेस आहेत, 4 कॉर्नर्स आहेत पहा. हा एक 1, हा 2, हा 3 आणि हा 4. तर ट्रायंग्युलर फेस किती आहेत? हा वरचा एक भाग, हा एक ट्रायंगल, हा एक ट्रायंगल आणि बॉटम साईडचा, खालचा बॉटम साईडला पण एक ट्रायंगल असल्यामुळे टोटल ट्रायंग्युलर फेसेस आहेत 4. तर एजेस किती आहेत पाहून घेऊया. 1, 2, 3, 4, 5, 6 असे टोटल 6 एजेस आहेत. दॅट आफ्टर पाठीमागे आपण ट्रायंग्युलर पिरॅमिड पाहिलो, तर इथे आहे स्क्वेअर पिरॅमिड. स्क्वेअर म्हणजे बॉटम, खालचा जो भाग आहे, खालचा तळ भाग, तो कसा आहे? स्क्वेअर शेपमध्ये आहे. कुठल्या शेपमध्ये आहे? स्क्वेअर. आणि त्याला ट्रायंगल्स अटॅच केलेले आहेत. जेव्हा हे ट्रायंगल्स आपण उभे करतो, एकमेकांना कनेक्ट करतो, तर तेथे आपल्याला स्क्वेअर पिरॅमिड दिसून येणार आहे. चला तर याला व्हर्टायसेस किती आहेत आपण काउंट करून घेऊया. व्हर्टायसेस म्हणजेच काय? कॉर्नर. हा एक कॉर्नर, 1, 2, 3, 4 अँड 5. तर 5 कॉर्नर्स झाले. तर 5 व्हर्टायसेस इथे लिहून घेऊया. तर ट्रायंग्युलर फेसेस असणार आहेत 4, कारण 4 ट्रायंगल्स आहेत पहा. 1, 2, 3 अँड 4. आणि एजेस किती आहेत काउंट करून घेऊया. खालचे 4, 1, 2, 3, 4 आणि ट्रायंगल सुद्धा आहेत 4, 1, 2, 3, 4. सगळ्यांचे 4 4 एजेस मिळून तयार झाले 8 एजेस. आणि खालचा जो फेस आहे तो कसा आहे? स्क्वेअर फेस आहे. तर किती आहे स्क्वेअर फेस? 1 आहे. तर अशा प्रकारे येथे आपण ऍडजसेंट 3 डायमेन्शनल शेपमध्ये स्क्वेअर पिरॅमिड पाहिलो. दॅट आफ्टर येथे आपल्याला कोन दाखवण्यात आलेला आहे. तर कोन हा कसा तयार करायचा आहे आणि त्याला व्हर्टेक्स किती, त्याला कर्व सरफेस किती, सर्क्युलर एजेस आणि सर्क्युलर फेसेस किती आपण व्हिडिओ थ्रू पाहून घेऊया. चला तर येथे आपल्याला दिसून येतोय व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजेच काय? हा वरचा भाग. या वरच्या भागाला काय म्हणतात? व्हर्टेक्स म्हणतात किंवा कॉर्नर म्हणतात. तर एकच व्हर्टेक्स आहे. कोनला काय आहे? एकच व्हर्टेक्स आहे. त्यानंतरनं खाली दाखवण्यात आलेला आहे खालचा जो भाग आहे कोनचा, कोनचा जो खालचा जो भाग आहे तो कसा आहे? सर्क्युलर फेस आहे. कसा आहे? सर्क्युलर फेस आहे. तर तो सुद्धा एकच आहे. त्यानंतरनं एज जो आहे, एज म्हणजे वरचा सरफेस आणि खालचा सरफेस मिळून एज तयार होतो. तर येथे एकच एज आहे पहा. काय?
तर तो सर्क्युलर एज आहे. आणि त्यानंतर ना हा जो फेस आहे तो कसा आहे, फ्लॅट आहे का, नाही, कर्व आहे. कसा आहे, कर्व सरफेस आहे किंवा कर्व फेस आहे, तर तो सुद्धा एक आहे. तर इथे आपण लिहून घेऊया, एकच वर्टेक्स आहे म्हणून वन वर्टेक्स. सर्क्युलर एज, एज म्हणजे हा सर्क्युलर एज एकच आहे म्हणून वन. सर्क्युलर फेस पण वनच आहे आणि कर्व फेस पण काय आहे, वन आहे. त्यानंतर येथे स्पियर दाखवण्यात आलेला आहे. हा जो स्पियर आहे आपल्याला कसा बॉल किंवा लड्डू सारखा दिसून येतो आपल्या डेली लाईफ मधल्या. तर बॉलचा शेप कसा आहे, स्पिरिकल आहे. स्पिरिकल म्हणजेच काय, गोलाकार आहे. आणि हा 3 डायमेन्शनल शेप आहे. याला एजेस नाही आहेत, याला व्हर्टायसेस पण नाहीत, याला कॉर्नर्स आणि एजेस नाही आहेत आणि फक्त याला कर्व सरफेस आहे. गोल आहे ना, गोलाकार आहे ना, म्हणून याला फक्त कर्व सरफेस आहे. तर अशा प्रकारे येथे आपण कोन आणि स्पियरचे सगळे सरफेस, व्हर्टायसेस आणि एजेस पाहू शकतो. तर येथे आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 देण्यात आलेला आहे. चला तर ते सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. कंप्लीट द टेबल बिलो. तर येथे आपल्याला पिरॅमिड आणि प्रिझम देण्यात आलेले आहेत. पिक्चर रिलेटेड काही आपल्याला क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत, तर त्यांचे आन्सर्स इथे आपल्याला फिलअप करायचे आहेत. 2 ट्रायंग्युलर प्रिझम आणि पिरॅमिड येथे सोडून दाखवण्यात आलेला आहे. तर हा आहे प्रिझम, आताच पाठीमागे पाहिलं. तर हा जो प्रिझम आहे त्याचं बॉटम फेस कसा आहे, खालचा भाग कुठल्या शेपमध्ये आहे, तर ट्रायंग्युलर शेपमध्ये आहे. येथे आपल्याला वर ट्रायंग्युलर दिलेला आहे ना, तर बॉटम शेप पण काय येणार, ट्रायंग्युलरच येणार. बॉटम फेस पण ट्रायंग्युलरच येणार. व्हर्टायसेस, कॉर्नर्स किती आहेत या प्रिझमला, आहेत 6. एजेस किती आहेत, 9. तर नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस आहे 3. तर हा एक स्क्वेअर, बाजूचा एक स्क्वेअर आणि या साईडचा एक स्क्वेअर, असं करत टोटल 3 व्हर्टिकल फेसेस झाले. आणि बॉटम किंवा टॉप फेस किती आहेत, वर एक ट्रायंगल आहे, हा टॉप फेस झाला आणि खाली एक ट्रायंगल आहे, हा बॉटम फेस झाला. तर टोटल 2 फेसेस येथे आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे पिरॅमिड दिलेला आहे. पिरॅमिड सुद्धा ट्रायंग्युलर आहे. तर खालचा बॉटम फेस सुद्धा ट्रायंग्युलरच येणार, कारण ट्रायंग्युलर शेप मध्ये आहे. तर नंबर ऑफ व्हर्टायसेस 4, एजेस आहेत 6, व्हर्टिकल फेसेस आहेत 3. तर बॉटम किंवा टॉप फेसेस असणार आहेत 1. सेकंड वन दिलेला आहे पिरॅमिड आणि जो प्रिझम आहे तो स्क्वेअर शेप मध्ये आहे. तर पहिला आपण प्रिझम पाहून घेऊया. तर मी काय म्हणले, बॉटम फेस कोणाशी रिलेटेड आहे, स्क्वेअरशी. तर येथे सुद्धा काय येणार, स्क्वेअर येणार. तर नंबर ऑफ व्हर्टायसेस, एजेस, व्हर्टिकल फेसेस आपण इथं लिहून घेतलो. तुम्ही काउंट करून हे पाहू शकता. पाठीमागेच तुम्हाला मी सांगितले कसं काउंट करायचं, कसं पाहायचं. त्यानंतर इथे पिरॅमिड दिलेला आहे, जो स्क्वेअर शेप मध्ये आहे. त्याचा बॉटम फेस पण स्क्वेअर मध्ये येणार. तर नंबर ऑफ व्हर्टायसेस, एजेस, व्हर्टिकल फेसेस आणि टॉप बॉटम फेसेस इथे देण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर पेंटागॉनल. पेंटागॉनल म्हणजे ज्याला 5 साइड्स आहे. किती, 5 साइड्स आहे, तर त्याला पेंटागॉनल म्हणतात. तो प्रिझम आणि पिरॅमिड्स मध्ये इथे देण्यात आलेला आहे. तर फर्स्ट वन पेंटागॉनल प्रिझम आहे, तर त्याचं बॉटम फेस येईल पेंटागॉनल. तर त्याचे व्हर्टायसेस, एजेस आणि व्हर्टिकल फेसेस आणि टॉप किंवा बॉटम फेसेस येथे देण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे पेंटागॉनल पिरॅमिड आहे. तर त्याचा जो बॉटम फेस आहे तो सुद्धा पेंटागॉनल आहे. तर त्याचे व्हर्टाइस, एजेस, व्हर्टिकल फेसेस आणि टॉप किंवा बॉटम फेस येथे देण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर सेकंड वन ऍक्टिव्हिटी इथे देण्यात आलेली आहे. तर आपल्याला इथे टेबल कंप्लीट करायचं आहे. आपल्याला काही ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत, तर त्या ऑब्जेक्टचे आपल्याला शेप्स लिहायचे आहेत. 3 डायमेन्शनल शेपची नावं लिहायची आहेत. तर हा जो आहे तो कोन शेप मध्ये आहे, म्हणून येथे कोन लिहिण्यात आलेला आहे. हा जो टाकी आहे तर हा सिलेंडर शेप मध्ये आहे, तर इथे सिलेंडर लिहून घेऊया. बॉल हा स्पियर शेप मध्ये आहे, तर इथे स्पियर. हा जो ट्री आहे तर तो कोन शेप मध्ये आहे आणि बुक जो आहे तो क्यूबॉइड शेप मध्ये येईल. दॅट आफ्टर येथे प्रिझम आणि पिरॅमिडचं काय घेतलेलं आहे, डिफरन्स बिटवीन घेतलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. फेसेस,
प्रिझम मधले फेसेस पाहून घेऊया. द बॉटम फेस अँड द टॉप फेस आर ट्रायंग्युलर, स्क्वेअर, शेप्स ऑर अ पॉलिगॉन. तर या प्रिझम मध्ये जे बॉटम आणि टॉप, टॉप म्हणजे वरचं, बॉटम म्हणजे खालचं, जे फेसेस असणार आहे ते ट्रायंग्युलर मध्ये तरी असणार, स्क्वेअर मध्ये तरी असणार किंवा पॉलिगॉन मध्ये असणार आहे. वर्टिकल फेसेस आर रेक्टँगल. पण वर्टिकल जे उभे असणार आहेत ते कसे असणार आहेत? रेक्टँगल शेप मध्येच असणार आहेत. आतले जे असणार आहे सगळे रेक्टँगल मध्ये असणार. वरचं ट्रायंगल तरी येईल, स्क्वेअर तरी येईल किंवा पुढचे पॉलिगॉन म्हणजेच हेक्सागॉन, हेप्टागॉन, ऑक्टोगॉन, नेनोगॉन, डेकॉन अशामध्ये येईल. व्हर्टायसिस कसे येणार आहेत पाहून घेऊया. दे आर ऑन द बॉटम ऑर टॉप ऑफ व्हर्सेस. व्हर्टायसिस म्हणजेच काय? कॉर्नर्स. कॉर्नर्स कुठं असणार? टॉपला असणार आणि बॉटमला असणार. कुठे? टॉपला आणि बॉटम. टॉप म्हणजेच काय? वरच्या भागाला कोपरे. व्हर्टायसिस म्हणजेच कॉर्नर. कुठे असणार? टॉप आणि बॉटम. एजेस. एजेस म्हणजेच काय? टू सरफेस मिळून हा तयार झाला एजेस. हा एज आहे आणि खाली सुद्धा एजेस आहे. तर येथे काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. 3 टाइम्स द नंबर्स ऑफ द साइड्स ऑफ द टॉप ऑर अ बॉटम सरफेस. तर वरचे एजेस काउंट करायचे, त्याला 3 न मल्टिप्लाय करायचं. हा आहे याचा ट्रिक. तर वर किती एजेस आहेत काउंट करून घ्या. 1 2 3 4 5 6. तर 6 एजेस आहेत, तर त्या 6 ला किती न मल्टिप्लाय करायचं? 3 टाइम्स घ्यायचं ते 6. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18. तर टोटल याला किती एजेस झाले? तर येथे 18 एजेस झालेले आहेत. तर येथे डायग्राम सुद्धा देण्यात आलेला आहे पहा. दॅट आफ्टर येथे पिरॅमिड देण्यात आलेला आहे. चला तर पिरॅमिडचं आपण एक्सप्लेनेशन पाहून घेऊया. द बॉटम फेस इज अ ट्रायंग्युलर and the square shape or a polygon. The vertical face are a triangle. बॉटमचा जो फेस आहे तर तो ट्रायंग्युलर मध्ये तरी येईल किंवा स्क्वेअर मध्ये तरी येईल किंवा एनी ऑर पॉलिगॉन मध्ये येईल. कुठल्या? पेंटागॉन, हेक्सागॉन, ऑक्टोगॉन कुठल्या पण शेप मध्ये येईल. द वर्टिकल फेसेस आर ट्रायंग्युलर्स. जे वरचे जे फेस आहेत, उभे जे फेस आहेत ते मात्र कंपल्सरी ट्रायंग्युलर्स मध्येच येणार, ट्रायंगल्स मध्येच येणार. खालचे किती पण साइड, खालचा जो बॉटम फेस आहे तो कुठल्याही साइज मध्ये येणार आहे, पण वरचे जे वर्टिकल फेसेस आहेत ते ट्रायंग्युलर्स मध्येच येणार आहे. वन वर्टेक्स ऍट द टॉप. सगळे फेसेस मिळून एकत्र वर जॉईन होतात आणि तिथं एकच वर्टेक्स तयार होतो. काय होतो? टॉपला फक्त एकच वर्टेक्स असतो, तर बॉटमला भरपूर वर्टेक्स असतात. वन वर्टेक्स ऍट द टॉप अँड अदर वर्टायसेस ऍट द बॉटम. बॉटमला सगळे वर्टायसेस असणार, तर टॉपला फक्त एकच वर्टेक्स असणार आहे. एजेस ट्वाइस द नंबर ऑफ साइड्स ऑफ द बॉटम सरफेस. तर बॉटम सरफेसला किती एजेस आहेत ते काउंट करून त्याला काय करायचं आहे? डबल करायचं आहे. चला तर काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5. तर 5 एजेस आहे, तर 5 2 जा झाला 10. तर अशा प्रकारे पिरॅमिड्स मध्ये आपण हे काउंट करू शकतो. दॅट आफ्टर येथे आपल्याला ऍट अ ग्लान्स देण्यात आलेला आहे. अ पॉलिगॉन इज अ क्लोज फिगर विथ द मेनी साइड. पॉलिगॉन हा 2D शेप असतो आणि तो क्लोज फिगर मध्ये असतो. त्याला भरपूर साइड्स असतात. 3 4 5 6 असे भरपूर साइड्स कशात येणार आहेत? पॉलिगॉन्स मध्ये येणार आहे. तर येथे डायमेन्शन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डायमेन्शन येणार आहेत. पहा, 1 डायमेन्शनल त्याला 1D म्हणतो, 2 डायमेन्शनल त्याला 2D म्हणतो आणि 3 डायमेन्शनल शेप त्याला 3D शेप असे म्हणतो. चला तर येथे एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. What shape will be formed if carom piece are placed one on top to other? कॅरम बोर्ड मधले जे पीसेस आहेत, कॉइन्स आहेत, ते एकमेकांवर ठेवलो आपण कंटिन्युअसली. आपण कॅरम बोर्ड मध्ये पैसे खेळतो ना, एकमेकांवर कॉइन्स ठेवतो, तर कुठला शेप तिथे तयार होणार? तर तेथे सिलेंडर शेप तयार होणार आहे.
सेकंड वन आहे बाय विच टू सिमिलर शेप इज आवर ग्लास फॉर्म. इतर कुठल्या टू सिमिलर शेप न हा आर ग्लास तयार झालेला आहे असे इथे विचारण्यात आलेलं आहे. तर खाली सुद्धा आपल्याला कोन शेप दिसतोय आणि वर सुद्धा कोन शेप दिसतोय, तर आन्सर येईल कोन. थर्ड वन आहे विच ऑफ द फॉलोइंग शेप्स इज नॉट 3 डायमेन्शनल. तर खाली आपल्याला शेप्स नेम दिलेले आहेत, त्यातला कोणता असा शेप 3 डायमेन्शनल नाही असे इथे विचारण्यात आलेलं आहे. फर्स्ट वन आहे स्क्वेअर. तर स्क्वेअर हा 2D आहे, 2 डायमेन्शनल आहे, तर हा 3D नाहीये. तर इथे आपण टिक करून घेऊया. स्फिअर, सिलेंडर आणि कोन हे सगळे काय आहेत, 3 डायमेन्शनल शेप आहेत. दॅट आफ्टर सेकंड वन ऍक्टिव्हिटी हे देण्यात आलेले आहे. ड्रॉ 3 डायमेन्शनल फिगर्स फ्रॉम द नंबर्स गिवन बिलो अँड राईट द नेम्स ऑफ. तर इथे आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, त्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय करायचं आहे, फिगर ड्रॉ करायचं आहे आणि त्यांची नेम्स लिहून घ्यायचे आहेत. देर आर 5 एजेस, 5 vertices and 8 edges. One face is square and remaining faces are triangle. तर येथे आन्सर येईल स्क्वेअर पिरॅमिड्स. तर सेकंड वन आहे वन फेस इज कर्व अँड इट हॅज नो vertices and no edges. स्पिअरला फक्त एकच कर्व सरफेस असतो, त्याला वर्टायसेस पण नसतात, एजेस पण नसतात, तर इथे आन्सर येईल स्पिअर. थर्ड वन आहे देअर आर 6 फेसेस, 12 एजेस अँड 8 वर्टायसेस, तर आन्सर येईल क्युबॉइड. अँड फोर्थ वन आहे देअर इज 1 कर्व फेस, 2 सर्क्युलर एजेस अँड 2 फ्लॅट फेसेस, तर आन्सर येईल सिलेंडर. तर अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी इथे आपण कंप्लीट करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 1 3 डायमेन्शनल शेप हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.